नमस्कार. आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या खास कार्यक्रमात सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या डिजिटल युगात किंवा मोबाईलच्या युगात जेन झेड किंडल, मोबाईल, गुगल किंवा यूट्यूबच्या प्रभावाखाली पुस्तक वाचणंच विसरून गेले. रादर आपण सुद्धा यूट्यूबकडे जास्त आकर्षित होतो. तर अशा या युगामध्ये पुस्तक वाचणे तर कालबाह्य होतच चाललंय. ह्यामध्ये सुद्धा विनायक गाडगीळनी पुस्तक लिहिण्याचं एक छान काम केलं. ह्याचं पहिलं मला त्याचं कौतुक करावं असं वाटतं. पुस्तके वाचणे हे कालबाह्य होताना पुस्तक लिहिणं ह्यासारखं महत्वाचं काम त्याने केलं. त्याचबरोबर पुस्तके आपल्याला अनेक गोष्टी करण्यास प्रेरित करतात, आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देतात, थॉट प्रोव्होकिंग असतात. अबंडन्स मंत्रा हे श्री विनायक गाडगीळ यांनी लिहिलेल्या पुस्तकात नेहा, अर्जुन, रिया आणि कबीर या 4 व्यक्तींच्या अनुभवातून मानवाच्या जीवनशैलीवर प्रकाश पडतो. सो मुव्हिंग अहेड, आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक नावाजलेले पाहुणे आपल्या मध्ये उपस्थित आहेत. आजचा हा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. तर सुरुवात करूयात मान्यवरांची ओळख. श्री विजय पटवर्धन. श्री विजय पटवर्धन माहीत नाहीत अशी व्यक्ती विरळाच. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. हल्लीचे फेमस यूट्यूबर अथर्व सुदामे यांचे अस्सल पुणेरी, मिश्किल आणि खट्याळ शेजारी म्हणजे श्री विजय पटवर्धन होय. यांनी अनेक हिंदी, मराठी मालिका, सिनेमे, नाटक यातून अनेक भूमिका निभावल्या आहेत. ऑल द बेस्ट, लग्नाची बेडी, सासूबाईंचे असेच असते, नांदा सौख्य बरे, अनोळखी, पिंजरा अशा अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. तसेच माझा होशील का, आम्ही दोघं राजा राणी, नांदा सौख्य बरे अशा मराठी मालिका, सोनपरी, लोक परलोक या हिंदी मालिकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. पक पक पकाक, करायला गेलो एक, झपाटलेला, बायको झाली गायब असं एक नाव पण म्हणजे फनी वाटलं मला ह्या सिनेमाचं. बायको झाली गायब म्हटल्यावर बऱ्याच पुरुष लोकांच्या चेहऱ्यावर मंद स्मित दिसलेलं आहे. सो घर एक मंदिर आणि सध्याचा अगदी नावाजलेला किंवा गाजलेला अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत चित्रपट फुलवंती मध्येही महत्वाची भूमिका यांनी निभावलेली आहे. विजय सरांना दिग्दर्शनाचाही भरपूर अनुभव असून हल्ली ते स्क्रिप्ट रायटिंग, डायलॉग रायटिंग ही करतात. भारतीय नाट्य परिषदेचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट नट, विनोदी लेखक ह्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मी विनायकला विनंती करते की श्री विजय पटवर्धन यांचा त्यांनी सत्कार करावा. धन्यवाद. आता वळूयात आजचे दुसरे मान्यवर श्री कौस्तुभ अत्रे यांच्या परिचयाकडे. ॲम्बिशियस कॉमर्स इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड ही पुण्यातील नावाजलेली संस्था श्री कौस्तुभ अत्रे यांनी सुरू केली 2001 मध्ये. 4 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली ही इन्स्टिट्यूट जवळजवळ दरवर्षी 2000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते आहे. ही हॅज बीन टीचिंग सक्सेसफुली सिन्स 1992 and having 33 years of teaching experience of subjects like accounts, auditing, costing, organization of commerce and French too. He has been a visiting faculty member of ILS Law College to students of diploma in taxation. मागील 8-10 वर्षांपासून पुणे HSC बोर्डाच्या कॉमर्स विभागातील टॉपर स्टुडंट्स हे श्री अत्रे यांच्या कॉमर्स इन्स्टिट्यूटचेच असतात बरं का. ह्या व्यतिरिक्त ते उत्तम फोटोग्राफर आहेत. फॉर हिज एक्सलन्स इन फोटोग्राफी ही रिसिव्ड पंडिता रोहिणी भाटे अवॉर्ड फॉर डान्स फोटोग्राफी इन 2019 फ्रॉम पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. मी विनायकला विनंती करते की त्यांनी श्री कौस्तुभ अत्रे यांचा सत्कार करावा. धन्यवाद. आपले पुढील अतिथी आहेत श्री
श्रीराम कुंटे सर. 21 वर्षांचा अनुभव, 21 years of experience of working in leadership positions in banking, telecom, and IT. Currently founder of startup in recycling industry. The name of his industry is Third Wave Technologies. He takes deep interest in fitness. He's a fitness freak. Also, his interests are in geopolitics, economics, anthropology. He is a triathlete and loves traveling, painting, and writing too. He loves Indian classical music also. श्रीराम कुंटे यांनी भिंती आडचा चीन हे पुस्तकही लिहिलेले आहे. मी विनायकला विनंती करते की त्याने श्रीराम कुंटे यांचा सत्कार करावा. यांचा सत्कार विनायकच्या मातोश्री श्रद्धा गाडगिळे यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. आजचे पुढील अतिथी आहेत श्री महेश केसकर. श्री महेश केसकर हे अशोक लेलँडमध्ये 2009 पासून उच्च पदस्थ आहेत. Being a seasoned professional and upcoming certified visionary leader, he has rich experience of 29 years in manufacturing, process engineering, product development, program management, and cost management. He has developed an innovative yet cost-effective solution for online wheel alignment of trucks to improve reliability of vehicles. He has designed and implemented unique concept of cost per component, means CPC, across Ashok Leyland to convert all fixed cost into variable to save 44% of operating costs. This is the first time in Indian automotive industry. He is an active core team member in business turnaround towards enhancing profitability through implementation of variable cost structure. मी विनायकला विनंती करते की त्याने श्री महेश केसकर यांचा सत्कार करावा. धन्यवाद. आजचे आपले पुढील मान्यवर आहेत यशस्वी उद्योजक, सोहम उद्योगचे फाउंडर श्री विनय गरगटे, ज्यांच्या नावातच विनय आहे. असे हे विनयशील, निगर्वी, तरीही व्यावसायिक कौशल्याने परिपूर्ण असे यशस्वी उद्योजक आहेत. जिद्द, भरपूर परिश्रम, कष्ट, अनेक आव्हाने यशस्वीरित्या पेलत श्री विनय सरांनी आपल्या आईने सुरू केलेला हा सोहम उद्योग शिवापूर येथील प्रशस्त जागेत हलवला. सोहमचे उत्पादन म्हणजे शुद्धता, शुद्ध, सात्विक, पौष्टिक म्हणजेच सोहम. Soham Udyog is now a well-known brand. Products of Soham Udyog are now available in 14 countries. हे सगळं विनय सरांचं प्रचंड मेहनत आणि कष्टाचं फळ आहे. तसेच मार्केटिंग किंवा मार्केटमधले अपडेट्स, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज हा एक वेगळाच भाग आहे. Soham products are also available in multiple states across India also. Soham and Vinay Gargate received many accolades for their hard work and product quality. Economic Times acknowledged their efforts and recognized them as best processing and packaging brand in 2019. Mr. Vinay also awarded Udyog Ratna Puraskar by organization in Thane. या सगळ्या प्रवासात त्यांची पत्नी सौ हर्षल गरगटे यांची उत्तम साथ त्यांना लाभली आणि आता त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि स्नुषाही या व्यवसायात अखंड कार्यरत आहेत. मी विनायकला विनंती करते की त्याने श्री विनय गरगटे यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर वळूयात आजच्या पुस्तकाच्या लेखकाच्या परिचयाकडे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपला विनायक म्हणजेच आपला कुटुंबातला आशुतोष हा श्री विनायक गाडगीळ. विनायक बद्दल सांगायचे म्हणजे विनायक 2019 पासून
विप्रोमध्ये डायरेक्टर प्रोसेस ट्रान्सफॉर्मेशन या उच्च पदावर कार्यरत आहे. याशिवाय अनेक उद्योग आणि उपद्व्याप, मी तर उपद्व्याप म्हणते, विनायक करत असतो. निसर्गात रमणारा, अतिशय अपडेटेड, लेटेस्ट टेक्नॉलॉजी अवगत असणारा, उत्साही, लहानपणापासूनच हरहुन्नरी, समाजसेवेची आवड आणि समाजाचे भान असणारा असा हा त्याचा स्वभाव आहे. असा हा अनेक उद्योग करणारा, थोडक्यात उपद्व्यापही मी म्हणू शकते, करणारा विनायक इतकी एनर्जी आणि वेळ कुठून आणतो, हा मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे. सो आपण तो त्याचं मनोगत व्यक्त करेल तेव्हा त्याचं उत्तर तो देईल. सो आता वळूयात पुढील भागात. मी श्री विजय पटवर्धन यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मित्रमैत्रिणींनो, खरं तर मला बोलायची सवय नाही आहे. लेखकांनी जे डायलॉग लिहून दिलेले असतात तेच बोलायची सवय आहे. पण आता विनायकने सांगितले मला की तू माझ्याबद्दल बोलायचं आहेस आणि चांगलं बोलायचं आहेस. पण चांगल्या माणसाबद्दल चांगलं बोलण्यासाठी आपोआपच चांगलंच निघणार, काही वाईट निघणारच नाही. खरं तर हा लहानपणापासूनचा मित्र आहे. दोघंही माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत. एकत्रच वाढलो आम्ही खरं तर. पण आमच्या तिघांच्याही दिशा बदलल्या. विनायकबरोबर मी क्रिकेट खेळलो. एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे खरं तर. आणि माझ्यापेक्षा लहान असूनही माझ्या टीमचा कॅप्टन होता तो. अंडर-16 आम्ही जेव्हा एकत्र खेळलो त्यावेळेला आम्ही एकत्र खेळलो. त्याच्यानंतर क्लब ऑफ महाराष्ट्रामध्ये एकत्र खेळलो. पण त्यावेळेला मी मोठा होतो त्याच्यापेक्षा, त्यामुळे मी त्याचा कॅप्टन होतो मला वाटतं. कारण 3 दिवसांनी मी वाचलो होतो. 1 सप्टेंबर नंतर ज्यांचा जन्म झालाय ते सगळे अंडर-19 मध्ये असणार होते आणि माझा जन्म 4 सप्टेंबरचा होता. त्यामुळे मी कॅप्टन होतो, बाकी काही नाही. ह्याचं कर्तृत्व खूपच जास्त चांगलं होतं. पण त्यालाही त्यावेळेला वाटलं नसेल किंवा मलाही वाटलं नसेल की मी क्रिकेट सोडून कला क्षेत्रात जाईन. किंवा कौस्तुभ BMCC मध्ये माझ्याबरोबर एकत्र होता. आम्ही एकत्र शिकलो सुद्धा. पण त्यावेळेला त्यालाही माहीत नसेल की मी शिक्षण सोडून कला क्षेत्राकडे जाईन. पण त्यांनी सुद्धा शिक्षण क्षेत्र निवडलं आणि आता तो खूपच मोठा आहे त्या क्षेत्रामध्ये. आणि विनायक पण अर्थातच अष्टपैलू. आणि सगळ्यात म्हणजे ह्यांनी सांगितलं तसं समाजाचं हित नेहमीच बघत असतो. माणूस म्हणून अत्यंत उत्तम आहे. कारण मला खूप अभिमानाने सांगता येईल की एक 4 वर्षापूर्वी मी विजय पटवर्धन फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन उभं केलं बॅकस्टेजच्या कलाकारांच्या मदतीसाठी. तर पहिल्या 5 देणगीदारामध्ये पहिलं नाव याचं होतं. असा हा माणूस. आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की पुस्तकात म्हणजे मला वाटतं अर्जुन, कबीर, नेहा आणि रिया या 4 मित्रांची कथा आहे ही. स्वतःकडून स्वतःकडे जाण्याचा प्रवास आहे. म्हणजे काय, आपण हळूहळू आपल्या आपल्या उद्योगात रममाण होतो आणि मित्र बाजूला राहतात. म्हणजे पूर्वीचा काळ असा होता की रोज मित्र भेटायचे किंवा 1 दिवसाआड मित्र भेटायचे, महिन्यातनं एकदा तरी भेटायचे. पण आता वर्षावर्षातनं भेटत नाहीत. आणि भेटले तरी फक्त मोबाईलमध्ये असतात. गप्पा वगैरे काहीच होत नाही. फक्त गप्पा असतील तर त्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप करा, मेसेज करा, ह्याच्यातच सगळं चाललेलं असतं. आपण गॅझेटच्या किती आहारी जातोय हे पण त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. कारण ह्या चौघांनी खूप काय काय मिळवलेलं असतं, पण ते आतून पोकळ झालेले असतात. स्वतःकडे जाण्याचा प्रवास विसरलेले असतात. मित्र पाहिजेत आपले. जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलणं बंद झालंय आपलं, किंवा सगळंच बंद झालंय. आपण गॅझेट 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 ह्याच्यातच. लहानपणी बघा आपल्याला आई सांगायची की जा रे कोपऱ्यावरनं वाण्याकडनं 1 पाव किलो साखर आण. आपण मस्तपैकी पळत पळत जायचो किंवा मित्रांना घेऊन जायचो. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून झोपाळा झोपाळा करत जायचो. एकटेच असू तर असं दगड लाथाडत फुटबॉल खेळत जायचो. त्याच्यानंतर सायकल आली आपल्याकडे, सायकलवरनं पटकन जायचो. नंतर आलं आपल्याकडे बाईक. म्हणजे आईच्या भाषेत सांगायचं तर अरे ढुंगणापाशी येतो वाणी आणि त्याच्याकडे बाईक घेऊन कुठं चाललास तू. बरोबर आहे ते बघा, हसल्या करेक्ट होतं की ते. त्याच्यानंतर काय झालं, मोबाईल आला, ब्लिंकिट आलं. आईने सांगितलं साखर आण, लगेच त्या गॅजेटवरती सांगितलं साखर आण. आणि 5 मिनिटात घरी आली. पण 10 रुपयाची साखर तिथं 50 रुपयाला मिळते. हे आपलं भान नाहीये. आपल्याला कुठे जाता येत नाहीये, आपल्याला घरच्या घरी मिळते, आपण त्याला छान म्हणतोय. किंवा कॅल्क्युलेटर आहे. आता साई सक्कम कोणाला विचारलं तर किती सांगतील, साई सक्कम किती होतात? क्या बात आहे, बरेच जण सांगतात 42. पण कुठलंही कॅल्क्युलेट करायचं झालं की कॅल्क्युलेटरवरती आपण हे करतो, गणित मांडतो आणि उत्तर सांगतो पटकन. पूर्वीच्या काळी आपल्याला पाठ असायचे, सगळे पाढे पाठ असायचे, मोबाईल नंबर पाठ असायचे.
कोणाचाही आता बायकोचा नंबर पण पाठ नसतो आपल्याला, बायको म्हणलं तर बायको असं टाईप करतो आणि पण नंबर बघतो काय येतो आणि मग पाठवतो. इतके आपण आहारी गेलो. हेच सगळं त्यांनी त्या पुस्तकातनं सांगितलं की माणसाने एकत्र येणं पाहिजे, संवाद साधला पाहिजे एकमेकाची. आपला संवाद होत नाही आणि त्यामुळे वाद वाढत चाललाय. तो वाद कमी करायचा असेल तर संवाद हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. आणि तो कसा महत्त्वाचा असतो, स्वतःकडून स्वतःकडे जाण्याचा प्रवास कसा आहे, हे ह्याच्या पुस्तकातनं खूप अप्रतिमरित्या विनायकनी सांगितले. ह्यांनी सांगितलंय म्हणून मी कौतुक नाही करत आहे, हे खरंच मनापासून सांगतोय मी. दुसरी गोष्ट अशी की आता गुगल आलंय आपलं मोबाईलवरनं. गुगलवरती आपल्याला समजा आपल्या काळात कोणी विचारलं असतं बच्चन आणि धर्मेंद्रांनी एकत्र शोले शिवाय अजून कुठले कुठले पिक्चर केले, आपण पटकन उत्तर दिलं असतं, चुपके चुपके आणि राम बलराम. पण आत्ताच्या पिढीला अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी एकत्र काम केलेले पिक्चर सांगा, मग ते गुगलवरती येतं. हे खूप म्हणजे नॉलेज मिळते बाहेरनं, पण हे सगळं कसं मिळतंय, आपण विचारल्याशिवाय मिळत नाही. आपण वाचन कमी झालंय, पुस्तक वाचन खूपच कमी झालंय, आपल्याकडे पुस्तकं खूप कमी आहेत. मग आता बघितलं तर अत्रे सभागृहात म्हणजे कौस्तुभ अत्रेंच्या सभागृहात नाही, अत्रे सभागृह बाजीराव रोडचं, तिथे अनेक पुस्तकाची प्रकाशनं हे प्रदर्शनं असतात, पण तिथे फिरकत नाहीत लोक. फक्त मोबाईलवरती आपण वेब सिरीज बघतो किंवा काय रील्स. आता माझी ओळख करून दिली, अथर्व सुद्धा विचार रील्समध्ये असतात, ही रील्स बघणंच लोक जास्त प्रिफर करतात. पुस्तक वाचणं खूप कमी झालंय. जेव्हा माणसं पुस्तक वाचतील तेव्हा त्यांना पुस्तकाबरोबरच माणूस वाचायचं पण काय म्हणतात त्याला उत्स्फूर्तता मिळेल, ऊर्जा मिळेल. खरं तर माणूस वाचणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्ही पुस्तक वाचता तेव्हाच तुम्हाला माणूस वाचण्याचं स्किल कळतं, असं माझं म्हणणं आहे. आणि हे सगळं विनायकने त्या पुस्तकात मांडलेलं आहे. त्यामुळे खरंच हे पुस्तक नक्कीच वाचायला पाहिजे आणि प्रत्येक घरात हे पुस्तक असण्याची आवश्यकता आहेच आहे. ही मैत्री आहे, ती मैत्री आपण आपली मैत्री कशी वाढवता येईल, आपल्या मित्रांमध्ये संवाद किंवा आपल्या बायकोशी आपल्या घरच्यांशी कसा संवाद साधता येईल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते संवाद साधणं किती गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला या पुस्तकातून कळतं. त्यामुळे मी विनायकचं खूप अभिनंदन करतो. खरं तर खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्या चेहऱ्यावर असं वाटत नाही मी खरं तर बोलतोय काय बोलतोय ते पण त्याचा चेहराच तसा आहे. खरं आमच्या कलाकारांचं कसं असतं ना की आम्ही 3 तास कलाकार असतो, पण बाकी 21 तास माणूस राहणं आवश्यक असतं. हा 24 तास माणूस आहे खरं सांगायचं तर. अजून काय सांगणार आता ह्या माणसाबद्दल. खरंच खूप छान. जितका चांगला बॉलिंग करायचा, जितकं चांगली बॅटिंग करायचा, तितका चांगला माणूस आहे खरं सांगायचं तर. आणि आता लेखक सुद्धा आहे. मी त्याला विचारलं तू लिहायला सुरुवात कधी केलीस, तर तो म्हणतो की मी पहिली वाजताच लिहायचो. हा त्याचा विनोदी स्वभाव, परीक्षेचं उत्तर लिहायचा. पण आता हे पुस्तक वगैरे कधीपासून लिहायला लागला हे आपल्याला कळेलच, कारण हे पहिलंच पुस्तक आहे मला वाटतं लिहायचं. तर जास्त काही बोलणार नाही. एक पुस्तक नक्कीच वाचा, नक्की घ्या आणि गिफ्ट करा. शक्यतो जितक्या मित्रांना गिफ्ट करता येईल तितक्या मित्रांना गिफ्ट करा, जेणेकरून तुमची मैत्री अजून घट्ट होईल. थँक्यू. आता मी विनंती करते श्री कौस्तुभ अत्रे सरांना की ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील. पहिल्यांदा धन्यवाद सांगतो की विनायकनी बोलवलं पुस्तकाच्या अनावरणासाठी. आय एम व्हेरी हॅपी. त्याचा जो पॉईज मी पहिलीपासनं 6वीपासनं 10वीपासनं जो बघत आलेलो आहे, तोच पॉईज एक ठहराव हा पुस्तक लिखाणामध्ये पण मी बघत आहे. हे पुस्तक लिखाण असू दे, आमच्या मित्रांचं भेटणं असू दे, त्याच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमधल्या पोस्ट असू देत, या सगळ्यामध्ये त्याचा एक विशिष्ट पॉईज आहे. आणि तो पॉईज मला दिसतो कंपोज आहे त्याचं वागतानाचं. अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट ही हॅज कंटिन्यूड टिल नाव. आणि तसंच ते पुढं चालू राहावं. त्यांनी पुस्तक लिहिलं त्याच्याबद्दल माझे जे काही विचार आहेत पुस्तक वाचल्यावर मी जास्त मांडीन त्याच्यासमोर. पण मला जे त्यांनी वर्णन सांगितलं त्याच्याबद्दल मी जस्ट सांगू इच्छितो की सध्या जेन झी म्हणून जे खूप मोठं प्रकरण झालेलं आहे सगळीकडे. सो हे जेन झी याचा अर्थ 1997 ते 2012, 1997 ते 2012 याच्यात जन्मलेली सगळी मुलं, म्हणजे जी आज वयवर्ष 12 ते 28 अशी आहेत ती. तर या सगळ्यांना तुम्ही ऑब्झर्व करत असाल, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही ते आजूबाजूला असतातच. दे आर गिफ्टेड चिल्ड्रन. गिफ्टेड याचा अर्थ नेचरनी, पर्यावरणाने, कायनातनी त्यांना पूर्णपणे गिफ्ट दिलेलं आहे. मग हे गिफ्ट कसलं आहे तर टेक्नॉलॉजीचं गिफ्ट आहे. त्यानंतर सगळे गॅजेट्स त्यांना अवेलेबल आहेत.
मी म्हणेन आजूबाजूला जे लोक आहेत ते सगळे अवेअर झालेले आहेत. हे आपल्या वेळेला नव्हतं असं. सो अवेअर आहे. आजकालचे जे पालक आहेत त्यांचे ते सुविद्य पालक आहेत, एज्युकेटेड पालक आहेत. सो हे सगळं असताना सुद्धा म्हणजे काही वरदानं पण असतात आणि काही शाप पण असतात. सो त्यांना शाप पण दिलेले आहेत काही ह्याच सगळ्या काळाने. ते शाप मला असं वाटतं की एक आहे फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, कॉन्सन्ट्रेशन न होणं, त्यानंतर मेमरी लॉस, शॉर्ट टर्म मेमरी. हे सगळे जे त्यांचे शाप आहेत त्या आपण सगळे बघत आहोत. सो ह्या सगळ्यावर एक उत्तम उपाय म्हणजे हे पुस्तक असेल असं मला गॅरंटीने वाटतं. कारण त्यामध्ये म्हटलंय अबंडन्स मंत्रा. ज्या विद्यार्थ्यांना आत्ता अबंडन्स आहे पण ते वापरायचे कसं हे कळत नाही आहे, सो ते चॅनलाइज होण्यासाठी या पुस्तकाची नक्की मदत होईल असं मला वाटतं. आणि माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे जे 3 गोष्टी विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या ह्या जेन झीला किंवा कोणालाही सक्सेसफुल होण्यासाठी लागतात, रोडमॅप टू सक्सेस, ते म्हणजे एक आहे सत्कर्म, गुड डीड्स, चांगली कामं. दुसरं सद्वर्तन, म्हणजे स्वतःचं वागणं चांगलं, गुड बिहेवियर. आणि तिसरं सुसंगत, चांगली कंपनी, सत्संग. सो या 3 गोष्टी जर ह्या विद्यार्थ्यांनी, या सगळ्या जेन झीनी किंवा त्याच्या पुढे गेलेल्या लोकांनी सुद्धा अजूनही आपल्या लाईफमध्ये रिपेअर केल्या, ते कसं रिपेअर करायचं हे या पुस्तकामध्ये नक्की उत्तर मिळेल याची मला गॅरंटी आहे. सो या 4 विद्यार्थ्यांचं, 4 मित्रांचं जे त्यांनी मांडलेलं आहे, त्या 4 मित्रांना काही ना काही पद्धतीने हे सापडलेलं असणार आणि ते सगळ्या आपल्यालाही सापडेल याची मला गॅरंटी आहे. सो असंच पुस्तक त्यांनी लिहित जावं. त्याचा जो आत्तापर्यंतचा अनुभव आहे त्या सगळ्या अनुभवाचा उपयोग आपल्याला, विद्यार्थ्यांना, पुढच्या जनरेशन्सला व्हावा अशी मी त्याला शुभेच्छा देतो. आणि हे जे पुस्तकाचं अनावरण आज आपण करत आहोत, अशीच मोठी मोठी पुस्तकं बेस्ट सेलर व्हावीत आणि एक दिवस मला असं वाटतं क्रॉसवर्डमध्ये त्याचं पुस्तकाचं अनावरण व्हावं आणि आपण सगळे तिथं उपस्थित असावं. सो थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू. धन्यवाद कौस्तुभ अत्रे सर. जेनझी बद्दल बरीच माहिती सांगितली. खूप धन्यवाद. तुम्ही काय म्हणायचं, आजकालच्या पिढीच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे. ठीक आहे, पुढे वळूयात. मी विनंती करते श्रीराम कुंटे सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वीकेंड, सो कॉल्ड वीकेंड असून सुद्धा पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक, मगाशी तुम्हाला एक सूचना दिली, लक्षात आली असेल सगळ्यांना, की कृपया आपले मोबाईल सायलेंट ठेवा. म्हणजे काय भयंकर परिस्थिती आपल्याला आली आहे बघा, की आपल्याला थोडा वेळ सुद्धा मोबाईल शिवाय राहता येत नाही. फ्लाईट मोडवर ठेवा म्हणलं तर ते कुठे असतं बटन, असं अनेक लोक विचारतील, अशी परिस्थिती आहे. तर ही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आशुतोषनी विनायकने, माझा 20 वर्ष मित्र आहे, तर विनायकने हे जे पुस्तक आणलंय ते अत्यंत योग्य वेळेला आणलंय असं मला वाटतं. कारण आज तुम्ही जर सगळीकडे बघितलं तर जेनझीच्या भाषेत बोलायचं तर सध्या खूप सगळे सक्सेसफुल आहेत, खूप मोठी मोठी कामं करतायत, पण प्रत्येकाला एक एम्प्टीनेस आहे. हे तुम्हाला लक्षात येत असेल की नक्की आपण काय मिळवतोय किंवा जे काही मिळतंय त्याला यश म्हणायचं का, हा पहिला प्रश्न आहे. आणि जे मिळतंय ते टिकवून धरण्याची धडपड, सतत जी धडपड चालू आहे त्याच्यातनं येणारा स्ट्रेस आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही जनरेशन प्रिव्हिलेज्ड आहे, त्यांना खूप सगळं छान मिळतंय आणि म्हणून अबंडन्स मंत्र हे नाव पण इतकं उचित दिलंय की जसं आता कौस्तुभ सर म्हणले की अबंडन्स हा कदाचित शाप आहे यांच्यासाठी. तर अशी परिस्थिती असताना हे पुस्तक त्यांनी आणलंय, तर त्याबद्दल खरोखरच त्याचं अगदी मनापासून अभिनंदन. आजचा खरा हिरो आशुतोष आहे, त्यामुळे जास्त बोलणं उचित नाही आहे, पण तरी काही गोष्टी आवर्जून सांगेन मी. की मगाशी सगळ्यांनी त्याच्या स्वभावाचा उल्लेख केला, ओझरता उल्लेख झाला त्याच्या विनोदी स्वभावाचा, पण त्याची विनोदबुद्धी इतकी तीक्ष्ण आहे. आणि माझा अनुभव आहे की ज्याची विनोदबुद्धी तीक्ष्ण असते तो माणूस हुशार असतोच. हुशारीशिवाय विनोदबुद्धी असू शकत नाही. तर त्याच्यामुळे तो एक त्याचा सांगायचा राहून गेला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी अतोनात कष्ट घ्यायची त्याची तयारी. तुम्हाला जर त्याची प्रोफाईल माहिती असेल तर तो आज त्यांनी जे पुस्तक लिहिलंय ते लिहिण्याकरताचा अभ्यास त्याचा गेली 10 वर्ष चालू आहे. NLP सगळ्यांना माहिती असेल. NLP आपल्याला खूप सोपं वाटतं. तो NLP सर्टिफाईड प्रॅक्टिशनर आहे. हे साधी गोष्ट नाहीये. नाही तर सध्या रील स्टारच्या जमान्यात जी गोष्ट आपल्याला येत नाही त्याचेच रील्स बनवून आपण टाकतो.
पण याच्या बाबतीत तसं नाही, याने अभ्यासोनी प्रकटावे जे म्हणतात तसं यांनी आधी स्वतः अभ्यास केलाय, ते इंटरनलाइज केलंय सगळं आणि मग तो आपल्याला सांगतोय. एकच फक्त महत्वाचा मुद्दा सांगतो ज्याच्याबद्दल मला त्याचा भयंकर अभिमान वाटतो, ते म्हणजे आपण सगळेच मराठी माणसं खूप संकुचित आणि आपल्या डबक्याचाच विचार करत असतो. मी सुद्धा आलो, माझं सुद्धा मराठीमध्येच पुस्तक आहे, पण खरोखरच आता आपण मराठीच्या सीमा ओलांडून जायला पाहिजे. कारण जगामध्ये आज जे ज्ञान आहे, आपल्याला आवडो न आवडो, जगामध्ये ज्ञान आहे ते इंग्लिश भाषेमध्येच आहे. आणि तिथल्या सुजाण वाचकाला जर आपल्याला भिडायचं असेल तर त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये पुस्तक लिहायला पर्याय नाही. हे अत्यंत धाडसी पाऊल, नाही तर तो सहज मराठीमध्ये लिहू शकला असता. हे अत्यंत धाडसी पाऊल त्याने उचललं आणि जाणीवपूर्वक विचार करून हे पुस्तक इंग्लिशमध्ये लिहायचं ठरवलं. त्याच्याबद्दल एकदा त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या मातृभाषेत व्यक्त होणं फारच सोपं असतं. आता आपण किती सहजपणे बोलू शकतो. जी भाषा आपली नाही ती भाषा, तिचा डौल, मी त्याचं पुस्तक बऱ्यापैकी वाचलंय, बाकीच्याबद्दल तर आधीचे वक्ते बोललेच आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल बोलत नाही. पण भाषेचा डौल, एक लहेजा जो असतो, तो कुठेही असं वाटत नाही की हे मराठी माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे. जर लेखकाचं नाव जर लपवून ठेवलं आणि पुस्तक वाचायला दिलं तर तुम्हाला कुठेही जाणवणार नाही. तर त्याच्यामुळे मला वाटतं हे पण त्याचं खूप मोठं यश आहे. आणि जसं कौस्तुभ सर म्हणले की खरोखरच क्रॉसवर्डला त्याचं पुढच्या एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन होईल, तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचंय त्यावेळेला. धन्यवाद. धन्यवाद श्रीराम सर, खूप छान शुभेच्छांबद्दल परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. आता मी विनंती करते श्री महेश केसकर सरांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. खरं तर जेव्हा असं काही बोलायची संधी असते किंवा एका एका व्यक्तीविषयी, तेव्हा जनरली असं वाटतं की पहिला नंबर माझा यावा. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ना की ज्या लोक बोलून जातात, मग आपल्याला नवीन बोलायला काही राहत नाही. पण आज मला तो प्रश्न नाही आहे, कारण मी बोलेल त्याच्यानंतर अजून पुढे 5 लोक जरी बोलतील तरी सुद्धा विनायकबद्दल जेवढं काही सांगावं तेवढं कमीच आहे. म्हणजे तो चॅलेंज माझ्यासाठी नाही आहे. सर्वप्रथम मी विनायकचा आणि सर्वांचा आभार मानतो की मला ही संधी दिली आणि या प्रकाशनासाठी म्हणून इथं आमंत्रित केलं. सो धन्यवाद त्यासाठी. विनायकला गेले 30 वर्ष मी ओळखतो आणि जसं काही लोकांनी आशुतोष म्हणलं, मी पण त्याला आशुतोषच म्हणत होतो, म्हणायचो अगोदर सुद्धा. आत्ता सुद्धा 1 to 1 जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आशुतोषच असतं. सो या 30 वर्षात जे मी विनायकला पाहिलेलं आहे, बऱ्याच लोकांनी पाहिलंय आणि अनुभवलेलं पण आहे की तो एक चांगला खेळाडू आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, जे स्पोर्ट्स बाबतीत त्याचा स्वतःचा मोठा व्यासंग आहे असं म्हणता येईल. त्याच्याचबरोबर सतत नवीन काहीतरी करत राहणं, कारण मी त्याच्याबरोबर खूप क्लोजली काम केलंय. कमिन्समध्ये आम्ही एकाच दिवशी जॉईन झालेलो होतो. त्यावेळेला ती किर्लोस्कर कमिन्स आणि नंतर कमिन्स इंडिया लिमिटेड झाली. आणि प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी करत राहणं हा त्याचा एक स्वभाव, जो आम्हाला सगळ्यांसाठी म्हणून एक पाथदर्शक ठरलेला आहे. आणि प्रोबॅबली हा पहिला माणूस होता आमच्या टीममधला जो कमिन्स सोडून, म्हणजे एक छोटंसं जग होतं आमचं, त्यातनं बाहेर पडून काहीतरी नवीन करावं आणि पूर्णपणे आपलं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाऊन चमकावं, असं काहीतरी होऊ शकतं हे दाखवलं. ते त्यांनी दाखवलं. आणि त्यानंतर मग काही लोक, त्यानंतर मी बाहेर पडलो, अजून काही लोक बाहेर पडले, असं होत गेलं. सो हा एक पार्ट आहे. याच्याशिवाय त्याचं निसर्ग प्रेम, आम्ही बराच वेळा त्याचे व्हिडिओज आणि हे सगळे येत राहतात, आमच्या ग्रुपमध्ये सतत चालू असतं. तर निसर्ग प्रेम आहेच आहे. उद्योजक, त्यांनी आत्तापर्यंत ते उद्योगाची जर लिस्ट करायला मी बसलो तर कदाचित आजची संध्याकाळ मला पुरणार नाही. इतके काही काही उद्योग, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग सक्सेसफुली त्यांनी पूर्ण केलेले आहेत. अशी ही मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी, याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. गेले 30 वर्षे जे मी पाहतोय ते म्हणजे असं असतं ना की कट्ट्यावर बसून चहा घेत घेत सामाजिक जबाबदारीवरती बोलणं खूप सोपं असतं, परंतु ती सामाजिक जबाबदारी खरोखर पार पाडणं हे जे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती त्यांनी केलेली आहे. आणि तो सतत करत राहिला. आणि त्याचाच एक पर्यवसान म्हणून जे आहे की आत्ता त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्याबद्दल मी थोड्या वेळानंतर बोलेल, पण ही जी सामाजिक जबाबदारी त्यांनी पार पाडण्याचा जो एक घाट घातलेला आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे, सतत तो करत राहतो. आणि याच्याही मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
त्याला सतत त्याच्याबरोबर उभी राहणारी त्याची अर्धांगिनी अपर्णा, तिने शेवटपर्यंत आत्तापर्यंत त्याच्याबरोबर असं त्याला साथ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं त्याचा पूर्ण परिवार जो आहे तो या सामाजिक जबाबदारी पार पाडण्यामध्ये खूप अग्रेसर राहतो सतत. तर यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी की एकदा टाळ्या वाजवून त्या दोघांचंही अभिनंदन करायला पाहिजे. कारण सामाजिक जबाबदारी पार पाडणं, घेणं आणि ते पार पाडणं हे सोपं नाही आहे. फक्त बोलणं खूप छान असतं AC ऑफिसमध्ये बसून, पण हे ॲक्च्युअल करणं हे खूप अवघड आहे. ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. पुस्तकाबद्दल बोलायचं म्हणलं, मी पूर्ण वाचू शकलो नाही, माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहे. मी बऱ्याचशा गोष्टी सिनॉप्सिस म्हणा किंवा तिची प्रस्तावना वाचलेली आहे आणि त्याच्यातले जे 4 पात्र जे आहेत त्याच्याबद्दल जेव्हा मी वाचत होतो, एक विचार सतत माझ्या मनात येत होता. बाकीच्या आपल्या वक्त्यांनी काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या, पण महत्त्वाची जी गोष्ट आहे की स्ट्रेस जो आहे तो प्रत्येकाला येतो, इररेस्पेक्टिव्ह ऑफ द एज. म्हणजे अगदी 3 वर्षाचा 4 वर्षाचा मुलगा असू दे किंवा 70-80 वर्षाची वयोवृद्ध व्यक्ती असो, स्ट्रेस हा प्रत्येकाला आहे. आणि थोड्या वेळापूर्वी कौस्तुभ सर म्हणाले की ते जेनझी एक काय म्हणतात, दे आर ब्लेस्ड, त्यांच्याकडे अबंडन्स खूप आहे. मी असं म्हणतो की हा अबंडन्स प्रत्येक जनरेशनला मिळालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. आणि तो अबंडन्स असताना सुद्धा एवढा स्ट्रेस का आणि तो कसा मॅनेज करायचा? तर आय थिंक हे पुस्तक जे आहे हे फक्त एका पर्टिक्युलर काय म्हणतात त्याला, म्हणजे प्रोफेशनल माणसासाठी असं सीमित नाही आहे, तर हे प्रत्येक व्यक्तीसाठी ते ॲप्लिकेबल आहे असं मला सतत ते वाचत असताना जाणवत होतं. कारण स्ट्रेस कसा मॅनेज करायचा किंवा कसा हँडल करायचा. आणि आजच्या जगामध्ये जेव्हा आपण इतकी टफ कॉम्पिटिशन आहे आणि फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर सगळे देश आपल्या पुढे चाललेले आहेत, किंवा आपण सुद्धा काय म्हणतात, जगातली 4 नंबरची इकॉनॉमी आहे, आपण ते 5 ट्रिलियन करू, मग 10 ट्रिलियन करू, असं सगळं चाललेलं आहे. तर या सगळ्या याच्यात चेंजेस हे सतत होत राहतात आणि चेंज इज द ओनली परमनंट थिंग विच हॅज रिमेन इन दिस वर्ल्ड, असं एक सिच्युएशन तयार झालेली आहे. आणि या चेंजला अकोमोडेट करत आपण सगळ्यांनी पुढं जायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपला स्ट्रेस मॅनेज करणं, आय थिंक याच्यासाठी या पुस्तकासारखं दुसरं चांगलं औषध कुठलं असणार नाही असं मला स्वतःला वैयक्तिक माझं मत आहे. आणि असं हे करत राहणं म्हणजे माझी विनायकला एक विनंती राहील की हे एक पुस्तक आहे, याच्यावरती पुढचे व्हर्जन्स, पुढचे स्टेप्स आणि नवीन नवीन टेक्निक्स सतत काढत राहावं, जेणेकरून याचा फायदा सगळ्या जनरेशनला होत राहील. आणि त्याचं NLP बद्दल आता सरांनी जे बोललेले होते की NLP मी स्वतः त्याचा बेनिफिशियरी आहे आणि मला त्याचा खूप वैयक्तिक पातळीवरती खूप चांगला फायदा झालेला आहे. आणि त्याच्यामुळं जेव्हा ते ओळख करून दिली त्यावेळेला यांनी सांगितलं की मी अशोक लेलँडमध्ये एका सिनियर पदावर आहे. मी रिसेंटली ती कंपनी सोडली आणि दुसऱ्या कंपनीमध्ये पुढच्या सिनियर पदावरती मी गेलो. एक स्टार्टअप कंपनी आहे आणि एस्टॅब्लिश्ड कंपनीमधनं निघून सगळं वेल सेटल्ड असताना तिथून निघून काहीतरी चॅलेंज घेण्यासाठी म्हणून एका स्टार्टअप कंपनीमध्ये जॉईन करणं, हे हा डिसिजन घेण्याची जी ताकद जी मला मिळालेली आहे ती त्या NLP प्रोसेसमधनं आलेली आहे. हे मी अगदी इथं अभिमानाने सांगू इच्छितो. आणि असंच सगळं हे जे NLP प्रोसेस आहे किंवा हे पुस्तक आहे किंवा याच्या पुढच्या ज्या गोष्टी येणार आहेत याचा सगळ्यांनी फायदा घेत राहा. पटवर्धन सर ऑलरेडी म्हणलेले की हे गिफ्ट करा पुस्तक. हे गिफ्ट करणं हे सुद्धा, कारण वाचनाची जी सवय आहे ती आता गेलेली आहे लोकांची. पुस्तक वाचणं हा व्यासंग राहिलेलाच नाही आहे कोणाचा. लोक पुस्तकं विकत सुद्धा घेत नाहीत. आत्ता रिसेंटली पेपरमध्ये वाचलं कुठली तरी एक लायब्ररी बंद झाली, तर ते जेव्हा वाचलं तेव्हा खूप असं विचित्र वाटलं. आणि ऑन दॅट बॅकग्राऊंड की जिथं मी अजून 2-3 दिवसांनी एका पुस्तकाच्या प्रकाशनाला जातोय आणि एका ठिकाणी असं वाचतोय की लायब्ररी बंद होते. सो इट इज समथिंग व्हेरी व्हेरी डेंजरस. म्हणून हे आपल्या सगळ्यांची एक नैतिक जबाबदारी आहे किंवा सामाजिक जबाबदारी असं आपण म्हणूयात की पुस्तक वाचायला लोकांना उद्युक्त करणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं हे सुद्धा आपलं एक काम आहे. आणि अशी पुस्तकं घेऊन गिफ्ट करून त्यांना वाचायला लावणं आणि त्याच्यातला अर्थ समजावून घेणं किंवा त्यांना समजावून सांगणं हे सुद्धा आपलं काम आहे असं मला स्वतःला वाटतं आणि मी सुद्धा ते फॉलो करणार आहे. तर या पुढच्या वाटचालीसाठी माझा विनायकला आणि अपर्णाला दोघांनाही बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.
खूप आवडला. अबंडन्स मंत्रा 2 नक्कीच आपल्याला बघायला मिळेल, वाचायला मिळेल. आता मी श्री विनय गरगटे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. मी अबंडन्स मंत्रा या पुस्तकाबद्दल ऐकलं भरपूर आहे, अजून वाचलं नाही. नक्कीच वाचनात येईल. ती पूर्वीची आवड पुन्हा जपायचा प्रयत्न नक्की करेल. एवढं नक्की की आता लोकांच्या घरांमध्ये शोकेसमध्ये पुस्तकाची एक शोकेस ठेवली जाते. हॉलमध्ये एक शोकेस असते आणि आम्ही वाचतो हे दाखवण्यासाठी एक शोकेस असते. तसं न करता अबंडन्स मंत्रापासून सुरुवात करूया आणि ते वाचायला घेऊया. विनायक गाडगे म्हणजेच आमचा आशुतोष, मला एवढी बोलायची सवय नाही, मी काम करणारा माणूस आहे, तरी प्रयत्न करतो. आशुतोषची माझी ओळख किंवा आमचं रिलेशन, तो माझा मेहुणा आहे आणि साधारणतः 30-32 वर्ष होऊन गेली, जास्तीच त्याच्यापेक्षा. तर त्याला खूप लहानपणापासून सगळ्या गोष्टी करताना किंवा त्याचं डेव्हलप होतानाही मी बघितलं आहे. असंख्य गोष्टींवर अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या सतत डोक्यात येणं आणि त्या इम्प्लिमेंट करणं, त्या पूर्णत्वाला नेणं, हा जो प्रकार मी त्याच्याकडे बघितला तो खरंच ग्रेट आहे. आपण असंख्य लोकांना बघतो की सुरुवात करतात, मध्येच कुठतरी सिग्नल लागतो, त्या सिग्नलला मागे थांबून जातात, तर ट्रॅफिक जॅममध्ये मागेच राहतात. तसं त्याचं मी बघितलं नाही. अनेक गोष्टींमध्ये, अनेक खेळांमध्ये, अनेक किंवा त्यांनी त्याची मुलगी जी घडवली, तर तो तर प्रकार अगदी आम्ही सगळ्यांनी खूपच चांगला अनुभवला की एका आपल्या मुलाला इतक्या वरच्या लेवलला नेणं आणि आपण खेळत असताना ते जमलं नाही, तर त्यांनी हे करून दाखवलं आणि नक्कीच खूप ग्रेट काम आहे. त्याला मनापासून शुभेच्छा की या पुस्तकाला डेफिनेट आपण सगळेजण खूप चांगला प्रतिसाद तर देऊच. अनेक लोकांना या सगळ्यांनी म्हटलं असं गिफ्ट देऊ, आपल्या संग्रहात ठेवू, आपण त्याचं वाचन करू, मुलांना वाचायला लावू. पण माझी एक त्याला रिक्वेस्ट आहे की नवीन येणाऱ्या पिढीला, म्हणजे अबंडन्स लोकांकडे होतात, जसं यांनी सांगितलं तसं प्रत्येक पिढीला मागच्या पिढीपेक्षा थोडा जास्ती अबंडन्स हा मिळालाच आहे. आपण फक्त म्हणतो की मागच्या पिढीने, आजच माझं एका 75-78 वर्षाच्या एका इंडस्ट्रियलिस्टशी बोलणं चाललं होतं. ते म्हणले आता आम्ही जे किंवा आमचे आई वडील त्यांनी जे कष्ट घेतले तेवढे मला पडले नाही. म्हणजे आज 78 वर्षाचा माणूस जर हे म्हणतो तर हे नक्की आहे की प्रत्येक पिढीला अबंडन्स मागच्या पिढीपेक्षा जास्त मिळालाच आहे. फक्त तो अबंडन्स त्यांनी आपला जो पाथ आहे त्या पाथला धरून पुढे न्यायचा आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला डेव्हलप करायचं आहे. माझी त्याला एक रिक्वेस्ट आहे की लहान मुलं जी आता नवीन येणार आहेत, तर यांना घडण्यासाठी, यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी, यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि याच्यासाठी तू लेखनातून काहीतरी असं आण की जे आपल्या सगळ्या पिढ्यांना, आता नवीन येणाऱ्या पिढ्यांना घडवता येईल. एवढंच बोलून मी थांबतो. त्याला पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. त्याची असंख्य पुस्तकं अशीच येत राहू देत आणि क्रॉसवर्ड त्याहीपेक्षा काही वेगळं असेल तर त्याच्यात नक्कीच आपण सगळे असूच यात. त्यामुळे खूप खूप अभिनंदन. थँक्यू. खूप धन्यवाद विनय गरगटे सर. ह्यानंतर वळूयात आजच्या अतिशय ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहोत, तो म्हणजे पुस्तक प्रकाशनाचा क्षण. तो आता मी विनायकला विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशनासाठी सगळ्यांना विनंती करावी. कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ. दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी
सर्व मान्यवरांचे अनेक धन्यवाद. त्यांनी परत स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते. आणि आता लेखक विनायक गाडगे यांनी त्याचे मनोगत व्यक्त करावे. पण मी त्याआधी मला असं वाटलं की एक रॅपिड फायर घेऊयात का आशुतोषची, जरा मज्जा म्हणून. हं. तू इकडे ये अशी विनंती करते. पटकन पाच प्रश्न फक्त विचारते. पुस्तक लिहावे हे कसं सुचलं तुला, किंवा कुणामुळे इन्स्पायर होऊन, किंवा काय विचार करून तू हे ठरवलंस? नाही, गेली 15 वर्ष 20 वर्ष मी IT क्षेत्रात काम करतोय. आणि आमचा दिवस म्हणजे सगळ्यांचाच, एस्पेशली आमचा, सकाळी उठून सकाळचा प्रवास, कामावरचे स्ट्रेस, घरी येतानाचा प्रवास, परत आल्यावर, सो एस्पेशली लॉकडाऊन नंतर इट्स लाईक 24 आवर्स वी आर ऑन जॉब. इथे बरेच ITतले लोक आहेत, सुबोध आहे इथे. सो हे कुठेतरी मला जाणवायला लागलं होतं की हे बाहेरनं दिसायला खूप छान छान जग आहे, मोठे मोठे पगार, गाड्या, चांगली घरं, फॉरेन ट्रिप्स, पण आत कुठेतरी आपण संपत चाललोय. तिथे हा कुठेतरी ट्रिगर झाला आणि मी याच्यावर विचार करायला सुरुवात केला की याच्यातनं काय, म्हणजे आपण खरंच रोज धावतोय, परत येतोय, पण हे कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय. सो त्या कुठेतरी विचारातनं ॲक्च्युली मी 2 वर्षापूर्वी हे चालू केलं होतं, पण मी थोडासा आळशी आहे. ते मागच्या 3-4 महिन्यात त्याला थोडंसं स्वरूप मिळालं आणि हे पुस्तक घडलं. त्याच्या मागे बरेच लोक आहेत, त्याच्याविषयी मी बोलीनच, पण जरा जास्तीच मोठं उत्तर दिलं. नाही, ठीक आहे. यू डिझर्व इट. आज तुझा दिवस आहे, तू एवढं पुस्तक लिहिलं, एवढं उत्तर तर अपेक्षित होतंच. आणि तू स्वतःला आळशी म्हणलंस तर मी तर म्हणजे काय म्हणू स्वतःला आता. कारण एवढं ऍक्टिव्ह म्हणून स्वतःला आळशी म्हणू शकत नाही. बरं ठीक आहे. पुस्तकातल्या रेखाटलेल्या 4 व्यक्तिमत्वांपैकी कोणती व्यक्तिरेखा तुला तुझ्या कुठल्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या जवळची वाटली, किंवा कशावरून ते नेहा, कबीर, अर्जुन आणि रिया यांचं चित्र रेखाटलंस? आय थिंक ट्रिगर पॉईंट म्हणलात तर माझी एक कलिग होती आणि ती प्रेग्नन्सी लिव्हवर गेली. 6 महिने आता लिव्ह असते आणि प्रेग्नन्सी, आणि तो शी वॉज क्वाईट काय म्हणतात, गो गेटर होती ती, सगळ्या बाबतीत पुढे असायची. पण प्रेग्नन्सीवरनं आल्यावर तिचा स्ट्रगल मी बघितला. शी वॉज ट्राईंग टू बॅलन्स बिटवीन मी मुलाकडे लक्ष देऊ, घराकडे लक्ष देऊ, का माझ्या करिअरकडे लक्ष देऊ. सो तो स्ट्रगल मला तिचा जाणवत होता. मी तिच्याशी बऱ्याच वेळा बोलायचो. त्यातनं हे जे रिया हे कॅरेक्टर आहे त्यातनं आलंय. बाकीचे माझ्या आजूबाजूला सतत मला दिसत असतात. सो प्रत्येकामध्ये येस, करेक्ट. त्यातली कुठली व्यक्तिरेखा तुला खूप आवडते, किंवा म्हणजे तुला त्याचा मोह होतो, किंवा त्यांनी ते अबंडन्स मंत्र प्रॉपरली यूज केलं किंवा करू शकेल पुढील भविष्यात, अशी कुठली व्यक्तिरेखा आहे? नाही, ॲक्च्युली यांच्या सगळ्यांचा प्रवास हे जेव्हा सगळे एकत्र येऊन संवादातनं ते एकमेकांशी शेअर करायला लागतात, तेव्हा त्या चौघांचा तो प्रवास चालू होतो. सो इट्स नॉट लाईक वन इंडिव्हिज्युअल, बट वन्स दे स्टार्ट कमिंग टुगेदर, स्पेंड क्वालिटी टाईम, त्याच्यानंतर तो फरक पडतो. ऑलराईट. आता थोडंसं ऑफबीट. पुस्तक लिहिताना कोणी कोणी त्रास दिला आशुतोष? त्रास तुझाच दिवस आहे. म्हणजे आता मी ज्या विषयावर हे पुस्तक लिहिलंय, तर ते लिहिता लिहिता 2-3 वर्षापूर्वीचा मी आणि आजचा मी, हे कदाचित अपर्णा मुलं सांगू शकतील, पण कुठल्याही गोष्टीचा त्रास आपण मानून घेतल्याशिवाय होत नाही. सो हेच या पुस्तकाचा गाभा आहे. फारच भारी. म्हणजे पुस्तक लिहिणारा पुस्तक जगतोय असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. पुस्तक लिहिताना सपोर्ट कोणी केला? आता नॉर्मल प्रश्न विचारते. नाही, म्हणजे मी आता माझे मित्र आहेत इथे दोघं उभं राहता, दोघं जगताप आणि जयंत. या दोघांकडनं वेळोवेळी मी त्या पुस्तकाबद्दल त्यांचे रिव्ह्यूज घेतले,
श्रीराम कुंटेकडनं मी रिव्ह्यूज घेतले जेव्हा हे इनिशियल प्रोसेसमध्ये होतं. ऑफकोर्स त्यांच्या रिव्ह्यूचा उपयोग झाला, पण मी म्हणलं तसं हे आत्ताचा नाही, हा गेल्या 10-12 वर्षाच्या अनुभवाचा हे सगळं त्याच्यात उतरायचा मी प्रयत्न केला आहे. कितपत यशस्वी झालंय मला माहिती आहे. नक्कीच यशस्वी झालेलाच आहे, पण तू फार विनयाने बोलत आहेस, पण ठीक आहे. आता लास्ट क्वेश्चन, पुस्तक प्रकाशनानंतर आत्ता तुला कसं वाटतं आहे, म्हणजे काय भावना आहेत मनात? नाही, कुठेतरी कसं असतं, आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात अनेक आयडियाज असतात, अनेक कल्पना विश्वात आपण असतो, पण ते जेव्हा मूर्त स्वरूपात दिसतं त्याच्यासारखा दुसरा कुठलाही आनंद, तो एक क्रिएटिव्हिटीचा आनंद असतो, तो आत्ता मी अनुभवतो. खूप छान, थँक्यू. मी आता विनायकला विनंती करते की त्यांनी त्याचं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम आज राखी पौर्णिमा असून सुद्धा फक्त आमच्या प्रेमाखातर तुम्ही सगळे आलायत. सगळेजण ट्रॅफिकमधनं आलेत, म्हणजे श्रीराम निगडीवरनं आलाय. सो रिअली हॅट्स ऑफ, मनापासून आभार. मी माझ्या इन्व्हिटेशनच्या मेसेजमध्ये एक असं लिहिलं होतं की एक तुम्हाला सरप्राईज पण आहे. तर ते सरप्राईज काय आहे ते मी अनन्याला विनंती करतो, तिने 2 मिनटं पुढे यावं. सो अनन्या बॅडमिंटन खेळता खेळता बरेच काही उद्योग करत असते, हे आम्हाला बऱ्याच वेळा नंतर कळतं. तर ह्यावेळी तिने केलेला उद्योग, आणि मी तोच शब्द वापरतोय, हा थोडा क्रिएटिव्ह आहे आणि त्यातनं आम्हाला फारसं काही धक्का बसणार नाही, बसला तर सुखदच धक्का आहे. तर अनन्या तिचा एक टी-शर्ट, ॲपरल, स्पोर्ट्स क्लोदिंगचा एक ब्रँड लॉन्च करते आणि तुम्हाला जे गिफ्ट दिलंय ते गिफ्ट पण तेच आहे. तर ते अनावरण करण्याआधी तिला काही बोलायचं. आय होप यू आर ओके. सो माझं ॲक्च्युली मराठी इतकं वाचण्यासाठी चांगलं नाही आहे, तर मी हे इंग्लिशमध्येच बोलते. सो पहिली गोष्ट थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे फॉर दिस इव्हेंट. I'd like to inform everyone about my new venture that I'm starting. I'm planning to launch a clothing brand named X Street. So basically, X Street मुद्दाहून काढलंय कारण की for this Gen Z generation. So it's like more into casuals आणि हे जे आता तुम्ही कुठेही बघितलं तरी सगळे घातलेले असतात कपडे. So we also provide customized design service as per as customer requested. I hope that you all will support the brand and I look forward for your response to the same. Today I have got some samples for these t-shirts that I have designed. Then talk about the design. The background of the design, we have decided to donate 50% of profit to sale the Bharat Ke Veer cause. Looking forward to your great support as today. Thanks a lot. आताच आपण सगळ्यांनी ऑपरेशन सिंदूरचा अनुभव घेतला आणि त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या एअरफोर्सनी, आपल्या मिलिटरीनी किती प्रिसाईज काम केलं आणि सगळ्या जगाला धडा शिकवला असं मी म्हणेन. तर त्याच्याशीच रिलेटेड ही आजची थीम आहे. तर मी आईला विनंती करतो की तिने हा सर्वप्रथम टी-शर्टचं अनावरण करावं. सो 15 ऑगस्ट जवळच आहे, तर जास्तीत जास्त लोकांनी हा टी-शर्ट घालून फ्लॉन्ट करावं असं मी आवाहन करतो. खूपच छान टी-शर्ट अनन्या, हा खरंच सुखद धक्का आणि वेगळंच आहे हे सगळं. हो, अनन्या आणि अशी छोटीशी आता मोठी झाली असं वाटतंय, बॅडमिंटन खेळणारी अनन्या, आणि आता टी-शर्ट वगैरे. वा वा, खूप छान, आणि कन्सेप्ट पण छान आहे आणि खूपच छान वाटतंय. मी माझ्या काकूला म्हणजे विनायकच्या आईला विनंती करते की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं. प्रिय आशुष, अनेक आशीर्वाद. अतिशय प्रेमळ व हळूहळू मुलगा. तुझ्यावर घरची जबाबदारी खूप लवकर पडली, ती बाबा लवकर गेल्यामुळे.
पण तू कुठेही कमी पडला नाहीस. परागचे लग्न लावून दिलंस, माझी पण खूप काळजी घेतोस. त्यात तुला अपनाची पण खूप साथ असते. तुम्ही दोघं काय काय कराल, उद्योग कराल सांगता येत नाही. तुझं मुलांकडे पण व घरी पण खूप लक्ष असतं. तू सगळ्या नातेवाईकांना खूप छान जोडून ठेवलं आहेस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. तुझा मित्रपरिवार पण खूप छान आहे. तुझं आयुष्य असंच सुखात व भरभराटीत जावं. खूप प्रगती कर, मोठा हो. दोन्ही मुलं प्रेमळ आहेत, मला पण खूप मदत करतात. खूप छान. खरंच आहे, काही ॲडव्हर्स कंडिशन्स किंवा आव्हानं आपल्या आयुष्यात येत राहतात, पण त्याच्यासाठी आपण थांबून राहत नाही, डगमगत नाही. आशुतोष असंच एक सगळेच जण आम्ही एका धक्क्यातनं पुढे गेलो जेव्हा माझे काका श्री सुधीर गाडगे यांचं अकस्मात निधन झालं. परंतु दोघंही मुलं पराग आणि आशुतोष अजिबात कच खाल्ली नाही आणि लहान होते तेव्हा दोघंही जण, पण नेटाने पुढे राहिले. आणि आम्हाला खूप अभिमान आहे सगळ्या कुटुंबाला की आज ते दोघं जिथे आहेत. नक्कीच काकाला पण आत्ता खूप आनंद होत असेल, हे सगळं कुठून तरी बघत असेल नक्कीच. मी आशुतोषला विनंती करते की त्यांनी आता त्याचं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. एव्हाना पुस्तकाचा विषय तुम्हाला कळलाच असेल की हे पुस्तक म्हणजे रोजच्या धावपळीत पॉज घेणं हे आहे. हे पुस्तक म्हणजे स्वतःकडे परत येणं आहे. हे पुस्तक म्हणजे थोडंसं आत बघणं आहे. मी म्हटलं तसं आपण नुसतेच धावतोय, रोज ऑफिसला जातोय, परत येतोय, वीकेंड असेल तर कुठेतरी पार्टी करतोय, पण आपण हे सगळं कशासाठी करतोय, याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे, आपल्या मुलांना आपण किती वेळ देतोय, आपण आपल्या घरात किती क्वालिटी टाइम स्पेंड करतोय, हे खरंच सगळ्यांनी एकदा परत विचार करायची गरज आहे. आज नवरा बायको, आई मुलगा, वडील मुलगा यांच्यातला संवाद कधी होतो, किती होतो. पूर्वी मला आठवतंय आपण सगळेच एकाच साधारण परिस्थितीत आलोय. छोट्याशा घरामध्ये, 2-3 खोल्यांच्या घरामध्ये, हॉलमध्येच, म्हणजे त्याला आपण हॉल म्हणायचो, जिथे टीव्ही असायचा, तिथेच खाली सगळे एकत्र बसून जेवणे, पंगत. मला नाही वाटत त्या जेवणाची जी क्वालिटी होती ती आज कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला. सो हे पुस्तक अशा साध्या साध्या गोष्टींकडेच आपलं लक्ष वेधतं. आज मी तुम्हाला कोणालाही विचारलं की तुमच्या आयुष्यातले सगळ्यात आनंदाचे क्षण कुठले, तर आय डोंट थिंक तुम्ही म्हणाल की मला हे प्रमोशन मिळालं, मला ही गिफ्ट मिळाली. आय एम शुअर 90% लोकांचा जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला पहिल्यांदा बघितलं, म्हणजे माझा ओमच्या जन्माचा अनुभव आहे की ओमनी बराच त्रास द्यायला पाहिजे. तो पहिल्यापासूनच बाहेर येण्यापासूनच त्यांनी सुरुवात केली होती आणि ऑलमोस्ट 12 तास अपर्णावर डिलिव्हरी. आणि त्या रूममध्ये मी बसलो होतो आणि मी बसल्यापासून झोपलो होतो आणि 3:30 वाजता त्या नर्सनी कोणाच्याही हातात न देता त्याला माझ्या हातात दिला. आणि तो जो प्रसंग आहे सो तो कायमच माझ्या टॉप 3 मोमेंट्समध्ये असेल. किंवा आम्ही अनन्याला बघायला गेलो होतो, तिला असं खाली ठेवलं होतं आणि आयुष्यात पहिल्यांदा आम्ही तिला बघत होतो, पण अपर्णाने तिला हातात घेतलं आणि तिने एक स्माईल दिला. कुठेतरी तो एक डिव्हाइन सिग्नल आम्हाला मिळाला. म्हणजे हे जे प्रसंग आहे, या प्रसंगासाठी आपण जगत असतो. म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत माझ्या मते त्या बरोबर येणाऱ्या आहेत. कोणाच्याही आयुष्याचा उद्देश हा श्रीमंत होणे नसतो, तर समृद्ध होणे असतो. आणि हाच या पुस्तकाचा संदेश आहे. आज हे खरंच माझ्या कितीही जवळचे असले तरी आज खरंच मोठी माणसं आहेत. आणि म्हणजे प्रत्येकाने कुठलाही, आता विजय तर बाहेर असतो, त्याचं साताऱ्याला शेड्यूल चालू आहे. विजयला मी महिन्याभरापूर्वी फोन केला होता. तो म्हटला विनायक मला तू तारीख सांग, मी माझं शेड्यूल ऍडजस्ट करतो. तो झी मराठीच्या सिरियलचं त्याचं शेड्यूल चालू आहे. सो पण हा धागा कुठेतरी रमणबागेच्या ग्राउंडवर बनलेला आहे. कौस्तुभ आणि मी 1ली ते 10वी आम्ही एकाच वर्गात होतो.
म्हणजे एकमेकाचा कंटाळा यावा एवढे आम्ही एका वर्गात. कौस्तुभचं लहानपणचं सगळं मला आठवतंय. त्याला एक डोळ्याचा problem होता. खूप लहानपणी सुरवंटाचा काहीतरी केस त्याच्या डोळ्यात गेला होता आणि त्याला शाळेत रोज 2 वेळा ड्रॉप घालायला लागायचे आणि त्याची ती तडफड मला अजूनही आठवते. सो हे शाळेतले दोघं महेश आणि मी आम्ही कमिन्स पासूनचे मित्र. म्हणजे हा पंढरपुरासारख्या गावातनं आलेला एक मुलगा ज्यांनी सायकलवरनं माल पोचवलेला आहे, तो आज शेकडो कोटी कंपनीच्या एका उच्च पदावर आहे. आणि मला असं वाटतं कॉन्फिडन्स शिकायचा असेल तर तो महेशकडनं शिकवा. विनय गरगटे, आय थिंक पुण्यात असं कोणीच नसेल की ज्यांना शुभम उद्योग हे नाव माहिती नसेल. विनयचा प्रवास सुद्धा जसा त्यांनी माझा प्रवास बघितलाय, मीही त्याचा प्रवास बघितलाय. ऍक्टिवावरनं 2 साईडला 2 पिशव्या लावून प्रत्येक दुकानात स्वतः केलेला माल, पापड कुरड्या पोचवणे इथपासून त्यांची सुरुवात झाली बरोबर. आणि आज शेकडो कोटींचा त्यांचा बिझनेस आहे. 200 ते 250 लोक त्यांच्याकडे फक्त कामाला आहेत डायरेक्टली त्यांच्या फॅक्टरीमध्ये. माझ्या मते आजच्या जगात रोजगार देण्यासारखं दुसरं कुठलंही पुण्य नाही. सो श्रीराम कुंटे माझा मेवणा जरी असलं तरी आमची मैत्री जास्ती आहे. सो श्रीरामची पण म्हणजे वर्सटॅलिटी काय असावी असू नकोस तू, मी चांगलंच बोलतो. जी बायको बसली आहे समोर, तर हा सुद्धा माणूस आपल्याला क्विक हिल सिक्युरिटी माहिती आहे सगळ्यांना, मोबाईल त्याचा इंडिया हेड होता राईट. पण असा स्थिरस्थावर जॉब सोडून त्यांनी अनेक बिझनेसेस केले आणि त्याचा आत्ताचा जो युनिक बिझनेस आहे तर तो आपल्याकडे जी सगळी मोठी मोठी देवळं आहेत त्या देवळांमध्ये जे निर्माल्य जमा होतं ते निर्माल्य जमा करून त्याच्यावर प्रोसेस करून तो उदबत्त्या तयार करतो. आणि त्याचा बिझनेस ॲक्युमन बघा, तो उदबत्त्याचा ब्रँड तो त्याच देवळाच्या नावाने करतो, त्यामुळे त्याला मार्केटिंग फारसं करावंच लागत नाही. सो किती शिकण्यासारखं आहे. सो मला वाटतं तो अजून रिटेल मध्ये आलेला नाहीये. मी त्याला सारखा म्हणत असतो की मी तुझं मार्केटिंग करतो, मला कमिशन दे. पण असे सगळे खरंच ग्रेट म्हणावे असे पाहुणे आज आपल्याला लाभलेले. समोर बसलेल्यांमध्ये सुद्धा काही कमी माणसं नाहीये. अनन्याचे दुसरे आई बाबा किंवा तिचे कोच मिलिंद आणि नीता आहेत, माझे मित्र आहेत, शाळेतले मित्र आहेत, कमिन्स मधले आहेत, सोसायटीतले मित्र आहेत. बंदार, थँक्यू फॉर कमिंग. अनन्याचे मला काही मित्रमैत्रिणी दिसत आहेत, शशांक. सो आय थिंक हा माझा एक्सटेंडेड परिवार आहे असं मी मानतो. अँड आय कॅन्ट फॉरगेट रघुनंदन देशपांडे, अगेन वन मोर व्हेरी डायनॅमिक पर्सन. ह्या माणसाने मर्चंट नेव्हीतला जॉब सोडून हा स्वतः आपला म्हणजे उद्योगी हा शब्द पण कमी आहे. त्याचं स्वतःचा हायड्रोपोनिकचं फार्म आहे आणि तो लेट्यूस अनेक प्रकारचे लेट्यूस हायड्रोपोनिकली तयार करतो. सॅलेड बॉक्सेस बनवून हा स्वतः मालक आहे, पण डिलिव्हरी बॉय नसेल तर हा सगळी कामं करतो. माझ्या घरी बॉक्स तयार करतो. सो अनेक मंडळी तिथे बसलेली आहेत. माझी आत्या बसलेली आहे, काकू आहे, माझ्या बहिणी आहेत. सो हा फरक फार नाहीये हे मला तुम्हाला सांगायचं. विजयची बायको पण आहे, तिने पण एक पुस्तक लिहिले, मला आत्ताच कळलं. आणि मी आता सांगू इच्छितो की तिने नर्मदा परिक्रमा पुस्तक लिहिले. आणि अगेन गुड थिंग इज त्या पुस्तकाच्या विक्रीचा 50% त्या नर्मदा परिक्रमेमध्ये एक आश्रम बांधतायत, त्याच्या मदतीसाठी ती देते. सो कमिंग बॅक टू द सब्जेक्ट, आय थिंक पुस्तकाचा गाभा हा मेडिटेशन आहे. आणि मी स्वतः काही मेडिटेशन कोर्स डिझाईन केलेला आहे. तर तुम्हाला हा वर्षभराचा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही मागे जाऊन
रजिस्टर करू शकता. आणि त्या बोनस त्यात असा आहे, तो कोर्स जर तुम्ही आज जॉईन केला तर पुस्तक तुम्हाला मिळेल. रोज सकाळी 6 ते 6:30, रोज नाही, आठवड्यातले 3 दिवस, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार तुम्ही हा मेडिटेशन कोर्स झूम लिंकवर जॉईन करू शकता. तुम्ही त्या वेळात जॉईन करू शकला नाही तर तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग्स पण पुढे अवेलेबल असतील, जे तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे ॲक्सेस करू शकता. सो ऑलरेडी आपल्याला उशीर झाला आहे. मला अजून काही गोष्टी सांगायच्या होत्या, पण आपण आता आवर्त घेऊया. परत एकदा आजच्या दिवशी वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. मागे पुस्तक आणि टी शर्ट दोन्हीचे स्टॉल्स आहेत. आपापल्या इच्छेप्रमाणे, आणि विजयाने सांगितलं तसं आजकाल मी हे पाळतो की मला कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तर मी आवर्जून पुस्तकच घेऊ. सो आय थिंक पुस्तक वाचण्याला, पुस्तक लिहिणाऱ्या आपण सगळे मिळून परत चांगले दिवस आणूया असे एक मी आवाहन करेन. सो प्रत्येकाने पुस्तक बघा, टी शर्ट बघा, आपला साईज चेक करा आणि जे असेल ते सगळं हाताने करा. ओके, एवढं बोलून मी आपली रजा घेतो. सगळ्यांनी कार्यक्रम संपल्यावर बाहेर चहापानाचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेऊन जायचा. कोणाला काही बोलायचं? हो, मिलिंद केळकर. मी विनंती करते मिलिंद केळकर यांना, त्यांनी एक कविता लिहिली आहे, ते सादर करते. अतिशय छान वाटलं मला पुस्तक लिहिलंय, आणि मी ऍक्च्युअली ते पुस्तक वाचलं नाही, पण सगळ्यांच्या बोलण्यातून माझ्या असं लक्षात आलं की ते माझ्या एका कवितेशी खूप रिलेट करतात, म्हणून मी फार वेळ घेत नाही, मी ती पटकन कविताच म्हणून दाखवतो. मी समजत होतो सगळ्या सोप्या गोष्टी, किती सोपी आहे समस्त जीवित सृष्टी, पण बुद्धी जणही अनंत येथे दिसली, आणि हलके होऊन दगड अनंती फिरली. अवघड सोपेच्या मध्ये आहे ज्ञान, त्यासाठी मुळे शास्त्रज्ञाची मान. पावशेर मानेच्या वरती डोके, त्यामध्ये फिरती ज्ञानरथाची चाले. या ज्ञानरथाच्या वेगा नाही सीमा. मला वाटतं आपला सब्जेक्ट. या ज्ञानरथाच्या वेगा नाही सीमा, पण रस्ता मागे जातो धीमा धीमा. मुक्कामाचा कुणास नाही पत्ता, वेगा हाती सर्व अमानुष सत्ता. या सत्तेपाठी सगळे झाले वेळ, डोक्यामध्ये ज्ञानाचे गाठोडे. या गाठोड्याचा होईल बहुधा बॉम्ब, तो फुटण्याआधी जरा विचारा. मी ऍक्च्युअल तो म्हणणार नव्हतो, पण तो मराठी मेडिटेशनवर आला. या चक्षुंना जे स्पष्टपणाने दिसते त्या वस्तूंमागे नक्की काहीतरी असते. त्या काहीतरीला हात लावण्याचाही, स्पर्शा वाटे खोली अनुभवायची. खोली म्हणजे काय? स्पर्शा वाटे खोली अनुभवायची. खोलीचा अनुभव, अनुभवांची खोली, या दोन्ही मध्ये गल्लसग्याची झाली. जो पहिला समजून दुसऱ्या पाठी गेला, पहिला सोडा दुसराही नाही आला. दुसऱ्याच्या मागे जाऊन मिळते काय? दुसऱ्याच्या मागे जाऊन मिळते काय? जे मिळते ते कधीतरी संपूर्ण झाले. पहिल्याने कोणा काही मिळाले नाही. हा प्रश्नही आहे आणि हा उद्गार पण आहे. त्यामुळे मी जेव्हा ही ओळ लिहिली त्याच्यापुढे उद्गारवाचक चिन्ह ठेवलं होतं, ते प्रश्नचिन्ह. पहिल्याने कोणा काही मिळाले नाही. पहिल्याने कोणा काही मिळाले नाही. काय मिळालं? संजीवन ज्ञानी शांत समाधीकर आहे. संतोषचा अजून एक ॲडेड उपक्रम म्हणजे
ऑनलाईन मेडिटेशन त्यासाठी त्याला भरपूर शुभेच्छा प्लेलिस्टमध्ये अजून ॲड करेल. भरपूर शुभेच्छा. पुस्तक सगळ्यांना बाहेर शर्ट पण विक्रीसाठी ठेवलेला आहे. तुम्ही सगळेजण विशेषतः ते सगळे मान्यवर आपल्या वेळात वेळ काढून आज मुद्दाम ह्या छोट्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. आज सणाचा दिवस असून सुद्धा आपलं वेळेचं नियोजन करून हे 5 जण आले आणि शिवाय तुम्ही सुद्धा सगळेजण इथे वेळ काढून आला त्याबद्दल पूर्ण अपर्णा, अशू आणि सगळ्या परिवारामध्ये तुमचे स्वतःच्या आभार मानते आणि परत एकदा आठवण करून देते की सगळ्यांनी रिफ्रेशमेंटचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही. धन्यवाद. हा सगळा कार्यक्रम तुम्ही इतक्या सुंदरपणे हाताळला, तिचा आभार मानल्याशिवाय आपण कसं काय. माझी चुलत बहीण आणि आम्ही पण अगदीच लहानपणापासून असं म्हणायला पाहिजे एकमेकांना ओळखतोय. समीर आला. समीर पेंडसे, लेफ्टनंट कर्नल समीर पेंडसे हा रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल आहे आणि ऍक्च्युली त्याच्या हस्ते टी शर्टचं अनावरण करणं जास्त संयुक्त होतं, पण कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकला होता. पण आय थिंक ही हॅज सर्व इन डिफेन्सेस फॉर 20 years. आणि मला असं वाटतं हे लोक बॉर्डरवर जाऊन आपला जीव धोक्यात घालून काम करतात म्हणून आज आपण इथे हा कार्यक्रम करू शकतोय. तर परत एकदा समीर सारख्या लोकांसाठी, इंडियन एअरफोर्स, मिलिटरी, नेव्ही या सगळ्यांसाठी इथं जोरदार टाळ्या वाजवा. दे ना मग. सांगते की कार्यक्रम या ठिकाणी आपला संपन्न झालेला आहे. मान्यवरांनी आणि उपस्थितांनी स्नॅक्सचा आस्वाद घ्यावा विनंती. धन्यवाद.